CCMP पात्रता असलेल्या BHMS डॉक्टरांच्या MMC नोंदणीच्या प्रस्तावाविरोधात इंडियन मेडिकल असोसिएशन वनी शाखेच्या वतीने तहसील कार्यालयासमोर सुरू असलेल्या धरणे आंदोलनाला वनी विधानसभा मतदारसंघाचे आमदार संजय देरकर यांनी भेट दिली। यावेळी आमदार देरकर यांनी आंदोलनकर्त्या डॉक्टरांशी सविस्तर चर्चा करून त्यांच्या मागण्या, चिंता आणि शासनाच्या प्रस्तावाबाबत माहिती जाणून घेतली। डॉक्टरांनी रुग्णांच्या सुरक्षिततेचा तसेच आधुनिक वैद्यकीय शिक्षणाच्या दर्जाचा प्रश्न उपस्थित करत शासनाने प्रस्तावाचा पुनर्विचार करावा अशी भूमिका आमदारांसमोर मांडली। डॉक्टरांचे म्हणणे शांतपणे ऐकून घेतल्यानंतर आमदार संजय देरकर यांनी हा विषय शासन दरबारी प्रभावीपणे मांडून डॉक्टरांच्या मागण्या संबंधित स्तरावर पोहोचवण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचे आश्वासन दिले। आंदोलनकर्त्या डॉक्टरांनी त्यांच्या भेटीचे स्वागत करत शासनाने लवकरात लवकर या प्रश्नावर सकारात्मक निर्णय घ्यावा अशी अपेक्षा व्यक्त केली। डॉक्टरांचं जे आज आंदोलन सुरू आहे बेमुदत, त्यावर काय आपलं मत आहे? आज इंडियन मेडिकल असोसिएशनच्या वतीनं आज वनीमध्ये त्यांनी उपोषणसाठी इथं बसले आहे। त्यांच्या रास्त मागण्या आहे आणि MMC काय म्हणतो MMC काउन्सिलवरती काही त्यांनी लादण्यात आलं आहे, ते फार चुकीचं आहे। शासन याच्यावरती लक्ष दिलं पाहिजे, कारण आज आमच्या या ठिकाणी वनीमध्येच नव्हे तर पूर्ण महाराष्ट्रात डॉक्टर संपावर गेले तर रुग्णांची खूप हेळसाड होत आहे। रुग्ण कुठं जाणार यासाठी आमच्यापर्यंत आतापर्यंत भरपूर लोक आले आणि त्यांनी सांगितलं की डॉक्टर सुट्टीवर आहे, डॉक्टर संपावर आहे आणि अशा परिस्थितीत आम्ही काय केलं पाहिजे। तर हा लवकरात लवकर प्रश्न शासन दरबारी मांडून शासनाने याच्यावर लक्ष दिलं पाहिजे आणि त्यांच्या ज्या काही मागण्या आहेत त्या मागण्या पूर्ण केल्या। सर, राज्य शासनाने हा तर थेट नागरिकांच्या जीवाशी खेळ सुरू केला, त्यावर आपण काय बोलणार? शासनाने जो काही निर्णय घेतला आहे तो चुकीचा निर्णय आहे। याच्यावरती अशा पद्धतीनं असे शासन निर्णय आपल्या स्तरावर घेऊन या डॉक्टर्स लोकांच्या वर अन्याय होतो।